आत्ताही मी इथं आलो त्याच्यामध्ये एक लग्नात रथ असतो ना, नवरा बायकोला बसवतात मिरवणुकीत, नववधू आणि नववराला बसवतात, तसं आम्हाला बसवलं होतं. आणि त्याच्यामध्ये मनात म्हणलं माझं लग्न झालं तेव्हा घोड्यावर पण बसवलं नाही, रथ तर बाजूलाच राहिला, आणि आता आम्हाला माणिकराव रथात बसवतोय. पण आता काय करणार, त्यावेळेसची जी काही आमचं राहून गेलेलं होतं, रथात बसायचं आणि घोड्यावर बसायचं, ते आज आम्ही पुरं करून घेतलं. आमच्या बरोबर सुनील तटकरे यांनी पण पुरं करून घेतलं, त्या सूरज चव्हाणांनी पण पुरं करून घेतलं, अनिल भाईदास पाटील आमच्या अंमळनेरचे त्यांनी पण पूर्ण करून घेतलं. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अतिशय उत्साहाने या जनसन्मान यात्रेचं स्वागत माझा नागरिक करतोय, माझा शेतकरी करतोय, विशेषतः माझी भगिनी करती, माझी माय माऊली करती. हे काय सकाळपासून किती राख्या बांधल्या. मी मगाशीच म्हणलं, या 3-4 दिवसात मी इतक्या राख्या बांधून घेतल्या की मला जसं कळतंय तिथपासून ह्या राख्या बांधेपर्यंत माझ्या आजपर्यंतच्या बहिणींनी जेवढ्या राख्या बांधल्या असतील इतक्या वर्षात, तितक्या राख्या 3 दिवसात मला बांधल्या गेल्या. एवढं प्रेम आज माझ्या माय माऊली, माझ्या भगिनी दाखवत आहेत. आम्ही कुठंतरी त्यांचा विश्वास हा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मी या माझ्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं, संवादाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की या विश्वासाला काही झालं तरी आम्ही लोक तडा जाऊन देणार नाही. वाटेल ते विरोधकांनी आरोप करावेत. आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगने करतो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं करतो. आर्थिक शिस्त आम्हालाही कळती. 10 वर्ष एवढ्या महत्वाच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागाबाळाचं काम नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. उगीच कुणालाही कधी काही पदभूषण नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला, ठीक आहे, लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे, तो मी काही नाकारत नाही. परंतु खोटं का सांगता, त्याच्या संदर्भामध्ये माहिती का घेत नाही, अशा प्रकारचं माझं त्यांना सांगणं आहे. मित्रांनो, दमणगंगा, गारगाई, वैतरणा, कडवा हे देव नदीचे नदीजोड प्रकल्प, त्याही बाबतीमध्ये माणिकराव मागे आहे. परवा आम्ही वैनगंगा पैनगंगा प्रकल्प 85,000 कोटीचा त्याला मान्यता दिली.